उत्तर बंगालात आरपीआयची घोडदौड, हजारो कार्यकर्ते पक्षात दाखल होणार. पश्चिम बंगालमधील उत्तर बंगाल विभागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या संघटन विस्ताराला वेग आला असून दार्जिलिंग, कालिम्पोंग, जलपाईगुडी, अलिपुरद्वार, कूचबिहार, उत्तर व दक्षिण दिनाजपूर तसेच मालदा जिल्ह्यांमध्ये पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा ईशान्य भारत प्रभारी यांच्या 4 दिवसीय उत्तर बंगाल दौऱ्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, युवक नेते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या दौऱ्यात उत्तर बंगालमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत संघटन विस्तारासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या. तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सीपीआय, काँग्रेस व इतर संघटनातील अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सामाजिक न्याय, संविधान संरक्षण आणि बहुजन सक्षमीकरणाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. उत्तर बंगालमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते जयप्रकाश बर्मन यांची उत्तर बंगाल संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 8ही जिल्ह्यात गावागावात पक्ष पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत उत्तर बंगालमध्ये लवकरच भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेत विविध पक्ष व सामाजिक संघटनातील हजारो कार्यकर्ते, युवक, पंचायत प्रतिनिधी आणि स्थानिक नेते रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्तर बंगालमध्ये सुरू असलेली ही संघटनात्मक चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या विचारांना बळ देणारी ठरत असून आगामी काळात पक्षासाठी मोठी राजकीय ताकद निर्माण होणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.